नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 7.7 11 क्लास पार्ट 2 यामधला क्वेश्चन नंबर सेकंड। हा एकदम चिंदीचा क्वेश्चन आहे मित्रांनो। तुम्हाला दिलेलं काय आहे, लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी। इथे आहे सगळ्यात मोठी पॉवर, ती पण रूट मध्ये। आपण काय करूया, त्या पॉवरने रूट मधल्या काय करूया, दोन्ही साइडला ऍडजस्ट करूया। 7x स्क्वेअर प्लस 2x मायनस 3 परत ब्रॅकेट क्लोज। इथे पण सेम, रूट मध्ये x रेज टू 4 परत रूट x रेज टू 4 प्लस x प्लस 2। क्लियर। आता बघा, लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी याचं जर रूट काढलं तर x 1 अपॉन काय होणार, x स्क्वेअर होणार। इकडे 7x स्क्वेअर प्लस 2x मायनस 3 अपॉन, आता हे रूट मध्ये असल्यामुळे त्याला रूट मध्येच असू द्या, 1 अपॉन रूट x रेज टू 4 रूट मध्ये x रेज टू 4 प्लस x प्लस 2 ब्रॅकेट क्लोज। आता x स्क्वेअर ने डिवाइड करा, लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी 7x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस 2x अपॉन x स्क्वेअर मायनस 3 अपॉन x स्क्वेअर परत अपॉन, हे रूट मध्ये घेणार मित्रांनो। आपण काय घेणार, x रेज टू 4 अपॉन x रेज टू 4 प्लस x अपॉन x रेज टू 4 प्लस 2 अपॉन x रेज टू 4 ब्रॅकेट क्लोज। x स्क्वेअर कॅन्सल झाला। इथे आला लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी ब्रॅकेट मध्ये 7 प्लस 2 अपॉन x मायनस 3 अपॉन x स्क्वेअर परत अपॉन रूट मध्ये 1 प्लस 1 अपॉन x क्यूब प्लस 2 अपॉन x रेज टू 4 ब्रॅकेट क्लोज। ठीक आहे। आता लिमिट या ठिकाणी तुम्हाला यूज करायची, 7 प्लस 0 मायनस 0 अपॉन रूट 1 प्लस 0 प्लस 0। मग मला सांगा, इथे ॲडिशन काय होणार यांचं बघा, 7 आणि इथे रूट 1, 1चं रूट 1 आलं, 7 अपॉन 1 म्हणजे आन्सर काय आलं आपल्याकडे, 7 आलं। पण इथे आपण काय केलं, दोन्ही साईडला ॲडजस्ट काय केलं, 1 अपॉन काय केला, रूट मध्ये x रेज टू 4 केला। अशा पद्धतीचं या ठिकाणी क्वेश्चन होतं मित्रांनो। चला पुढचा क्वेश्चन पहा मित्रांनो। आता नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला दिलेला जो क्वेश्चन आहे, याचं देखील तुम्हाला काय करावं लागणार आहे, रॅशनलाइज करावं लागणार आहे। बरोबर मित्रांनो, हे आपण या ठिकाणी रॅशनलाइज करतोय। L इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी रूट x स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 मायनस रूट x स्क्वेअर प्लस 16 ब्रॅकेट क्लोज। ओके। आता याचं रॅशनलाइज करायचं जर झालंच तर बघा काय येईल रॅशनलाइज मध्ये, लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी ब्रॅकेट मध्ये रूट x स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 मायनस रूट x स्क्वेअर प्लस 16। रॅशनलाइज करतोय तर वर पण होणार x स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 प्लस
रूट एक्स स्क्वेअर प्लस 16 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 16 ब्रॅकेट क्लोज. क्लिअर. आता लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे काय होणार मित्रांनो, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 आणि या मायनसने मधल्या टर्मला जर इंटू केलं मायनस स्क्वेअर मायनस 16. क्लिअर. अपॉन मध्ये हे राहणारच काय, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 प्लस रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 16 ब्रॅकेट क्लोज. कॅन्सलेशन काय होणार बघा मित्रांनो, आता एक्स स्क्वेअर प्लस 16 मायनस 16. क्लिअर. परत लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी वर आहे 4x ब्रॅकेटमध्ये खाली रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 16 ब्रॅकेट क्लोज. आता रूटने जर ॲडजस्ट केलं, लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर परत अपॉन 4x, इथे पण 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 16 ब्रॅकेट क्लोज. आता याचं स्क्वेअर रूट निघणार मित्रांनो. क्लिअर ना. याचं येणार 1/x इंटू 4x. त्याच्यानंतर हे रूटमध्ये जाऊ द्या. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअरने डिवाइड केला प्लस 4x ला एक्स स्क्वेअरने डिवाइड केला प्लस 16ला एक्स स्क्वेअरने डिवाइड केला प्लस परत याला एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 16 बाय एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. एक्स एक्स काय झालं मित्रांनो, कॅन्सल. ओके. परत लिमिट द्या येते, दरवेळेस लिमिट देणं फार गरजेचं आहे मित्रांनो. ओके. परत लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी ब्रॅकेटमध्ये बोला, आता वर आलं 4 अपॉन मध्ये एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला, 1 आला प्लस 4 अपॉन एक्स प्लस 16 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस रूटमध्ये 1 प्लस 16 अपॉन एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. परत लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी 4 अपॉन इथे ना रूटमध्ये 1 प्लस 0, सॉरी आता आपण लिमिट यूज करतोय, तर यामध्ये बघा लिमिट यूज जर करत असाल आपण तर कशाची आवश्यकता नाही आपल्याकडे, ॲज इट इज लिहायची काही आवश्यकता नाही. पहा, लिमिट आपण यूज करतोय, वर आहे 4 खाली आहे रूटमध्ये 1 प्लस 0 प्लस 0 प्लस 1 प्लस 0. आन्सर आलेला आहे 4 अपॉन 1 प्लस 0 प्लस 0 1, 1चा स्क्वेअर रूट 1 प्लस याचा पण 1, 4 अपॉन 2 2 टू द 4. क्लिअर. अशा पद्धतीचं हे आन्सर होतं मित्रांनो. चला पुढचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत लगेच. पुढे काय दिले बघा, इथे पण सेम मेथड करायची. काय करायचं, इथे पण तुम्हाला रॅशनलाइज करायचं आहे. एक्सटेंड इन्फिनिटी रूट एक्स रेज टू 4 प्लस 4x स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता याचं जर रॅशनलाइज केलं तुम्ही, लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी रूटमध्ये एक्स रेज टू 4 प्लस 4x स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर रॅशनलाइज केलं तर वर काय येणार मित्रांनो, रूटमध्ये एक्स रेज टू 4 प्लस 4x रेज टू स्क्वेअर
प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर क्लिअर अपॉन रूटमध्ये एक्स रेस टू 4 प्लस 4x स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता हे मायनस आहे प्लस आहे, ए मायनस बी ए प्लस बी, फॉर्म्युला तर तयार झाला तुमचा. लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी. ओके, इथे येणार एक्स रेस टू 4 प्लस 4x स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस एक्स स्क्वेअर मायनस काय होणार एक्स रेस टू 4 होणार अपॉन रूटमध्ये एक्स रेस टू 4 प्लस 4x स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता एक्स रेस टू 4 आहे, एक्स रेस टू 4 एक्स रेस टू 4 काय होतोय कॅन्सल, मायनस मधलं बरोबर आहे, मायनस मधला काय झाला कॅन्सल, वर उरलं काय मग आता 4x स्क्वेअर बरोबर आहे, कारण आलं काय तुमच्याकडे 4x स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर जो आहे एक्स रेस टू 4. एक मिनिट, क्वेश्चन मध्ये हा पार्ट नाहीये मित्रांनो, हा जो दिलेला आहे तुम्हाला तो नाहीये. ओके, आता बघा हा पार्ट जर नसेल तुमच्याकडे उरलं काय बघा मग आता लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी, इथे आलं 4x स्क्वेअर अपॉन रूटमध्ये एक्स रेस टू 4 प्लस 4x स्क्वेअर प्लस प्लस इथे पण नाहीये, इथे पण नाहीये, एक्स्ट्रा झाला तो पहा. आता पुढे प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता एक्स स्क्वेअर आहे तर आपल्याला काय करावं लागेल माहिती, आणि रूटमध्ये पॉवरमध्ये सगळ्यात मोठा एक्स रेस टू 4 आहे. लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी. ओके, इथे आलं 4x स्क्वेअर, इथे आपण काय घेणार 1 अपॉन रूटमध्ये एक्सचा 4, तसंच इथे पण 1 अपॉन एक्स रेस टू 4, परत रूटमध्ये एक्स रेस टू 4 प्लस 4x स्क्वेअर, आणि इथे काय येणार तुमच्याकडे, तर इथे थोडासा रूट झाला मोठा. ओके, इथे येणार प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज झालं. परत याचं एक्स रेस टू 4 आहे, फोर्थ रूट जर काढलं तुम्ही लिमिट एक्स टेंड इन्फिनिटी, इथे येणार एक्स स्क्वेअर म्हणजे 4x स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर होणार मित्रांनो, अपॉन इथे पण रूटमध्ये काय करा एक्स रेस टू 4 अपॉन एक्स रेस टू 4 प्लस 4x स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू 4 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू स्क्वेअर, कारण इथे जेव्हा जाईल तो रूटमध्ये जाईल आणि जेव्हा इथे जाईल त्यावेळेस स्क्वेअर रूट जाईल. ओके, एक्स स्क्वेअर कॅन्सल, आलं काय लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी, इथे आलं 4 अपॉन रूटमध्ये 1 प्लस 4 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट क्लोज. आता डायरेक्ट लिमिट यूज करा, 4 अपॉन रूटमध्ये 1 प्लस 0 प्लस 1 म्हणजेच 4 अपॉन रूट 1 प्लस 1, रूट काय येतो 1, 1 प्लस 1 काय आलं 4 अपॉन 2, 2 टू द 4. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल होतं मित्रांनो. ठीक आहे, चला हे क्वेश्चन नंबर 2 संपला. आता क्वेश्चन नंबर आपण 3 स्टार्ट करतोय.